नमस्कार, सुजाता फॅशन क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर मैत्रिणींनो, या चॅनलवरती तुम्हाला मराठीमधून शिवणकाम अगदी सुरुवातीपासून शिकायला मिळेल। यामध्ये आपण ब्लाऊज कटिंग, ब्लाऊज स्टिचिंग, वेगवेगळे प्रकार, स्लीवचे प्रकार, त्याचबरोबर ड्रेस कटिंग, ड्रेस स्टिचिंग, त्याचबरोबर शिवणाच्या आणखी काही टिप्स, लहान बाळाचे कपडे, टोपडं, झबलं, लहान मुलींचे फ्रॉक, या सर्व गोष्टी तुम्हाला या चॅनलवरती शिकायला मिळतील। तुम्ही जर बिगिनर असाल आणि तुम्हाला घरातूनच शिवणकाम शिकायचं असेल तर हा चॅनल तुम्हाला खूप उपयोगी ठरू शकतो। तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शिवण क्लाससाठी जे बेसिक साहित्य लागणार आहे तर ते बघणार आहोत। तर चला बघूया आपल्याला बेसिक साहित्य काय लागतं ते। तर आपल्या शिवण क्लाससाठी जे लागणारं साहित्य आहे ते हे साहित्य आपल्याला लागणार आहे। यात सर्वात प्रथम जो लागणार आहे आपल्याला तो आहे मेजरमेंट टेप। तर हा टेप आपल्याला मेजरमेंट घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे। यानंतर जी आपल्याला गोष्ट लागणार आहे ती म्हणजे ही आपली कात्री। ही कात्री चांगल्या क्वालिटीची असावी, धारदार असावी, त्यामुळे कपडा व्यवस्थित कट होतो। यानंतर आपल्याला जे लागणार आहे तो म्हणजे हा कपडा। जर सुरुवातीला तुम्ही नवीन शिवणकाम शिकत असेल तर तुम्ही कॉटनचा कपडा यूज करू शकता, त्यामुळे कपडा घसरणार नाही व शिवणकाम सोपे होईल। यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे हे टेलरिंग चॉक। तर याच्या सहाय्याने आपण कपड्यावरती मार्किंग करू शकतो। हे कपड्यावर मार्किंग करण्यासाठी अत्यंत उपयोगाचे आहे। त्यानंतर आपल्याला जे लागणार आहे त्या टाचणी किंवा आपण याला पिनाही म्हणू शकतो। याच्यामुळे कपडा आपण एका ठिकाणी स्थिर ठेवू शकतो। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अशा पद्धतीची एक पट्टी लागणार आहे। याच्या सहाय्याने आपण डायग्राम काढू शकतो। त्यानंतर आपल्याला शिवणकाम करण्यासाठी अशा पद्धतीचा दोरा लागणार आहे। हा फ्रेंच कर्व आहे। याचा उपयोग आपल्याला गळा मुंड्यासाठी करणार आहे। हा ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा हाताने देखील आकार देऊ शकता। त्यानंतर आपल्याला पेपर कटिंग करण्यासाठी अशा पद्धतीचा न्यूजपेपर लागणार आहे। तुम्ही न्यूजपेपर किंवा इतर कोणत्याही प्रकारचा पेपर वापरू शकता। मी हा ब्राऊन पेपर वापरणार आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे एक अशी बुक पाहिजे, याला तुम्ही प्रॅक्टिकल बुक ही म्हणू शकता। तर अशा पद्धतीची नोटबुक हवी आहे की त्यामध्ये एक पेज जे आहे ते पूर्णपणे प्लेन आहे व दुसरं पेज जे आहे ते लाइनिंगचं आहे। या प्लेन पेजवर आपण डायग्राम काढू शकतो व यावरती आपली जी थेअरी आहे म्हणजे आपण काय शिकलो आहे, काय शिकणार आहे, त्या गोष्टी सर्व आपल्याला इथं नोट करून ठेवायच्या आहेत। यासाठी आपल्याला एक पेन लागणार आहे आणि पेपर पॅटर्नसाठी आपल्याला हा मार्कर लागणार आहे आणि डायग्रामसाठी आपल्याला ही अशी पेन्सिल लागणार आहे। या सर्व गोष्टी अतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे शिलाई मशीन असणं खूप गरजेचे आहे। शिलाई मशीनमुळे आपलं काम सोपं होतं आणि शिवणकाम लवकर फास्ट उरकतं, त्यासाठी शिवणयंत्र असणं खूप गरजेचं आहे। तर आपल्या शिवण क्लाससाठी जो बेसिक साहित्य लागणार होतं ते मी तुमच्यासोबत आज शेअर केलेलं आहे। एवढं साहित्य आपल्याला पुरेसं आहे बेसिक शिवण क्लाससाठी। तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा शिवणकामाच्या नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।